2025 खरंच हे वर्ष मला खूप काही देऊन गेलं. अपेक्षेपेक्षा जास्त आणि कल्पनेपेक्षाही वेगळं. या वर्षाने मला माझी लेक दिली, जी मला हसण्याचं कारण शोधायला शिकवते. या वर्षाने मला आई म्हणून जन्म दिला. परफेक्ट नाही, पण प्रेझेंट. थकलेली, गोंधळलेली आणि मनापासून प्रेम करणारी आई. या वर्षाने मला माझीच आई पूर्ण वेळ दिली. आई म्हणजे काय असतं हे खऱ्या अर्थाने मला यावर्षी समजलं. या वर्षाने मला माझ्या नवऱ्याचा खंबीर आधार दिला. जेव्हा सगळं सर्वायवल मोडमध्ये होतं ना, तेव्हा तोच तिथे उभा होता माझ्यासाठी. जेव्हा गरज होती तेव्हा सोडून न जाणं हेच त्याचं खूप जास्त प्रेम होतं. वडील, भाऊ आणि वहिनी ज्यांनी माझी वर्षभर चिडचिड, किटकिट, पिटपिट ऐकली. या वर्षाने मला माझ्या लोकांची ओळख करून दिली. कोणी सोबत राहिलं, कोणी निघून गेलं आणि कोणी काही न बोलता पाठीशी राहिलं. या वर्षाने मला स्लो व्हायला शिकवलं. काम थांबवलं, करिअरला पॉज दिला आणि शिकवलं की जे प्रेझेंटमध्ये आहे ते महत्त्वाचं आहे. याच वर्षाने शिकवलं नेहमी स्ट्रॉंग राहणं गरजेचं नाही. कधी तुटणं, रडणं, पडणं आणि त्यातूनच पुन्हा उभं राहणं यात खरी स्ट्रेंथ आहे. कारण या एका वर्षात मी खूप काही केलं आहे. मी एका बाळाला जन्म दिला आहे. मी माझ्या आईसोबत आणि त्या लहान बाळासोबत विमान प्रवास केला आहे, ते पण कॅनडा टू इंडिया. यावर्षी मी सगळ्या माझ्या फ्रेंड्सला भेटू शकले. याच वर्षी मी माझ्या मुलीला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. आणि चक्क 15 वर्षानंतर मी माझ्या आईसोबत पूर्ण 1 वर्ष घालवलं आहे. मी माझ्या नवऱ्याला निस्वार्थ प्रेम करताना पाहिलं आहे. अजून काय हवं आहे ना? या एका वर्षाने मला खूप काही दिलं आहे आणि मी त्यासाठी खरंच ग्रेटफुल आहे.